नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे वैभवनायक ब्लॉग. मित्रांनो, गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस उरलेले आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी जर तुम्हाला डेकोरेशन हवे असतील, ते पण अगदी इको फ्रेंडली आणि हँडमेड, तर आज आपण आलो आहे घाटकोपरमध्ये शिवमुद्रा आर्ट्समध्ये. यांच्याकडे तुम्हाला इको फ्रेंडली मकर्स बघायला मिळणार आहेत आणि ते पण हे स्वतः मॅन्युफॅक्चरर आहेत आणि यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स इको फ्रेंडली मकर्समध्ये बघायला मिळणार आहेत. चला तर मग जाऊया आणि यांचा ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देत आहे, तर नक्की चेक करा. चला तर बघूया यांच्याकडे कोणकोणते नवीन नवीन ऑप्शन्स मकर्समध्ये आलेले आहेत. सर्वात आधी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आता शिवमुद्रा आर्ट्सचे जे सर्व आहेत ते आपल्याशी संपर्क साधतात. सर दादा, सर्वात आधी तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझे नाव वैभव विश्वनाथ नारकर आहे. ओके, आणि आपलं शॉप हे एक्झॅक्ट कुठे लोकेटेड आणि आपल्या शॉपचं नाव काय? आपल्या शॉपचं नाव शिवमुद्रा आर्ट आहे, इको फ्रेंडली फोल्डिंग मकर विक्री केंद्र. हां. आणि आपलं जे शॉप आहे ते घाटकोपरमध्ये आहे, घाटकोपर वेस्टला. हां. स्टेशनपासून जवळच आपल्याला चालत यायचं आहे. LBS रोडला आला, स्टेशनपासून वेस्टला चालत LBS रोडला आलात. LBS रोडला सर्वोदय सिग्नल लागतो. सर्वोदय सिग्नलपासून राईट मारलात की लगेच गणपतीचे मंडप लागतात. त्याच्यामध्ये 7 नंबरचा मंडप आहे. ओके. 7वा मंडप आपला आहे. आणि आपल्या मंडपाच्या समोर द रॉ हॉटेल आहे, पाटीदारवाडी हॉल आणि रॉ हॉटेल, त्याच्या समोर आपला मंडप आहे. ओके. तर दादा, आता गणेशोत्सवात अवघे काही दिवसांवरती आलेला आहे आणि आपल्याकडे किती फुटापासून किती फुटापर्यंत मकर आहेत? आपल्याकडे 1 फुटाच्या मूर्तीपासून ते पुढे 2.5-3 फुटाच्या मूर्तीपर्यंतचे आपल्याकडे मकर आहेत. ओके. आणि दादा, तुमच्याकडे एक स्पेशालिटीमध्ये एक मकर आहे जो अख्ख्या मुंबईमध्ये कोणाकडे, तर मी तरी आता बघितला नाही, पण तुमच्याकडे दिसतोय. तर दादा, याबद्दल काय सांगाल आपल्याला? सुरुवात कशी होती की आम्ही थर्मोकॉल जेव्हा होता त्यावेळेला आर्टिस्टची सगळी कामं करत होतो थर्मोकॉलची. पण नंतर मग असा पर्यावरणपूरक असं जेव्हा वारे व्हायला लागले त्यावेळेला मी विचार केला की आपल्याला काहीतरी असं आत्तापासूनच विचार करायला पाहिजे की आपल्याला काहीतरी असं स्ट्रॉंग मटेरियल भेटलं पाहिजे. बरोबर. मग तेव्हा त्याच्यानंतर मग आम्ही ह्याच्यावरती काम केलं. ही जी चटई आहे ती बांबूला एकदम बारीक स्लाइस करून त्याची वेविंग केलेली, त्याला विणून एकदम पातळ प्रकारे विणलेली आणि त्याची चटई बनवली जाते. पहिली अशी शीट बनवली जाते. मग त्या शीट वरती नंतर मग ती कटिंग वगैरे ही सगळी प्रोसेस करून. आता हे बघा, हे मकर जे आहे हे सर्व प्रत्यक्षात दिसतंय ते सर्व हाताने बनवलेले, मशीन मेड याच्यामध्ये काहीच नाही. ओके. आणि आमची स्पेशालिटी काय, हा जो मकर आहे ना, हा सेम मकर जर तुम्ही माझ्याकडे मागितलात, समजा बुक झालाय आणि परत दुसरा कोण कस्टमर आला, मला सेमच्या सेम मकर पाहिजे, म्हणजे हे जी कलरची रंगसंगती आहे ते आम्ही देऊ शकणार नाही. कारण की कसं आहे, आपण ज्या महिलांना ट्रेनिंग दिली, आदिवासी महिलांना आपण ट्रेनिंग देऊन हे सर्व काम करतो. ओके. त्यांना मी त्यांच्या मनावरती सोडलेलं आहे की तुम्हाला जो कपडा आवडेल, तुम्हाला जे हातात येईल ना त्याप्रमाणे तुम्ही कटिंग करा आणि त्याच्यामध्ये करा. ओके. म्हणजे सर्व पूर्ण मकर आदिवासी महिलांनी त्यांच्याकडून आपण त्यांना ट्रेनिंग दिलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण काम करून घेतो. कॉन्सेप्ट जरी माझं असलं तरी पण मेहनत त्यांची पण आहे. बरोबर. आणि दादा, एक प्रश्न महत्वाचा म्हणजे आता हे जे तुम्ही मकर्स बनवतात त्याचे काम कधीपासून चालू होते? म्हणजे हे आमचं वर्षभर चालू होतं. फक्त वटपौर्णिमा आपल्या हिंदू सणांना सुरुवात झाली की मग ते दिवाळीपर्यंत 3 महिने सण असतात. कारण की जसे आमचे सण आहेत, आपले सण आहेत, तसे त्यांचे सुद्धा जे माझ्या कारागीर आहेत त्यांचे पण सण आहेत. म्हणून 3 महिने ते काम बंद असतं. बाकी दिवाळीच्या नंतर आपण पूर्ण काम चालू करतो ते वर्षभर. कारण की हाताने बनवायला लागतात ना, त्याच्यामुळे वेळ जातो. मशीन मेडमध्ये काय होतं, मशीन असते, डाय असते, इथून शीट टाकली की तिकडे डिझाईन निघून जाते. म्हणजे दिवसाला आपण 100 शीट काढू शकतो, पण ह्याच्यामध्ये दिवसाला आपण 1 मकर, म्हणजे 1 कारागीर 1 मकर बनवतो. ओके. म्हणजे तुम्ही बघाल ना, जे मटेरियल पण हे जे आहे ना ते पण एकदम बारीक बारीक. इथे पण आपण लाकूडच वापरलेलं आहे, हे सगळं मजबूत आहे. हे बघा, ही लाकडाची पट्टी आहे आणि त्याच्यावरती आपण हे करतो, उभे केलेलं आहे. हे पण लाकूडच आहे पूर्ण. आणि हा किती फुटाचा आहे तरी मकर हावाला? याच्यामध्ये 1.5 फुटाच्या मूर्तीपासून ते 2.5-3 फुटाच्या मूर्तीपर्यंत ह्या मकर मध्ये बसू शकते. ओके. आणि यामध्ये आपल्याला ऑप्शन्स मिळतील ना, म्हणजे हो, कलर वगैरे सर्व चेंज भेटणार. ओके. म्हणजे याच्यातला दुसरा पीस जर मी ओपन केला ना, तर हे पडदे वेगळे असतील, हा बॅकग्राऊंड वेगळा असेल, हे वरचं वेगळं असेल. ओके. म्हणजे तुम्हाला हाईट वाईज तुम्हाला मिळेल, फक्त तुम्हाला कलर कॉम्बिनेशन थोडंफार वेगळं मिळेल. पण प्रत्येक पीस हा प्रत्येक कारागिरांनी स्वतः, म्हणजे स्वतःच्या घरी गणपती बसवणारे ह्या हिशोबानेच बनवले असतो, म्हणून प्रत्येक पीस हा चांगलाच दिसतो. ओके. आणि खूप दिसायला पण खूप छान वाटतं. म्हणजे दरवर्षी आपण असे फुट्ट्याचे वगैरे मकर्स करतो, त्यापेक्षा हे तुम्ही नवीन कॉन्सेप्ट मार्केटमध्ये आले तर तुम्ही हे करू शकता. त्याचबरोबर आता हा एक नवीन कॉन्सेप्ट आहे
दादा याबद्दल काय सांगा? हा या वर्षीचा आम्ही किल्ला कसं आहे, जास्त करून आमचे मकर जे आहेत ना गावखेड्यामध्ये म्हणजे कोकण साईड किंवा या पुण्याच्या पुढे नाशिक वगैरे त्या साईडला जास्त जातात. तर तिकडे कसं आता शिवरायांची तर सगळीकडेच हे आहे, बरोबर आहे. तर आम्ही 2 वर्षापूर्वी किल्ला हा कॉन्सेप्ट बनवलेला, पण त्याला आहे ना आम्ही फोल्ड करू शकत नव्हतो. कारण की तो किल्ल्याचा जो बुरुज असतो तो असा फुगीर असतो, तर त्याला आम्ही फोल्ड करायचं जरा खूप हे होतं. यावर्षी आम्ही छत्रपती शिवरायांच्या चाहत्यांसाठी आपण किल्ला आपण नवीन हे कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये हा पण फोल्ड होणार आहे भाग. हा पण भाग आहे तो फोल्ड होणार, एकदम फ्लॅट असणार. चटई एवढं हे असणार त्याला, पूर्ण मकर असं एवढं फक्त जाड चटई एवढं असणार त्याच्यामध्ये असणार. म्हणजे तुम्ही इझिली तुम्ही हे फोल्ड करू शकता. हा हे सर्व फोल्ड होणार आणि खूप आणि फक्त 4 तारांवरती उभा आहे, 4 तारा बांधायच्या फक्त. हा सुद्धा एका मिनिटात मकर होणार. अच्छा, म्हणजे एका मिनिटात तुम्हाला अख्खा मकर रेडी होऊ शकतो. ओके, फक्त 4 तारा लावलेल्या, 4 तारा फक्त बांधलेल्या आहेत याला. याच्या आणि हा मीडियम साईज आहे, ह्याच्यामध्ये अजून मोठा साईज आहे. त्याची लांबी रुंदी खूप मोठी आहे, जे 2 फूट 2.5 फुटाच्या 3 फुटाच्या मूर्तीसाठी जे बोलतात त्यांच्यासाठी हा आहे. ओके, आणि खूप दिसायला पण खूप छान वाटतं. आता हा एक बघितला आपण, ह्यामध्ये पण त्यांनी खूप म्हणजे डिटेल वर्क केलेलं आहे. जर तुम्ही बघाल ना असं कॉन्सेप्टमध्ये अशी लेस वगैरे लावलेली आहे, दरवाजा प्रॉपर बनवलेला आहे, म्हणजे दरवाजा एकदम रिअलिस्टिक वाटतं असं, आणि खूप सुंदर आलं आहे बघा. प्लस इथे हा एक मखर आहे, स्वामींची फ्रेम ठेवलेली आहे त्यामध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वात आधी. आणि दादा याबद्दल काय सांगाल या मखरबद्दल? हे आम्हाला आहे ना एक म्हणजे सिंहासनावरती बसलेली मूर्ती जर असेल तर बोलायचे आम्हाला महल टाईप पाहिजे. महल टाईप म्हणजे कसं, आता हे जे मटेरियल आहे ना ह्याला आपण पाहिजे तसं वळवू शकत नाही. पुट्टा म्हणा किंवा फोम म्हणा, त्याला आपण पाहिजे तसं वळवू शकतो, याला तसं वळवू शकत नव्हतं. जे प्रॉब्लेम काय व्हायचा, सिंहासनावरती आम्हाला महल टाईप पाहिजे, तर त्यांच्यासाठी आम्ही हे महल टाईप बनवलेले. 2 खिडक्या आहेत बाजूला, पाठीमागे असा बॅकड्रॉप आहे, म्हणजे राज दरबार कसा भरलेला असतो तसं आहे. याची सुद्धा ही हे इथे पण आपण लाकडच वापरलेलं आहे, म्हणजे असं हलकं फुलकं असं काम नाहीये. सर्व मकर आपले मजबूत आहे. ओके, आणि याची काय स्टार्टिंग कॉस्ट काय आहे आपली? ह्याच्यामध्ये मूर्तीच्या साईज प्रमाणे आहे. सुरुवात आपल्याकडे 2200 पासून आहे. 2200 पासून. मूर्ती छोटी असेल तर 2200 पासून आहे. पुढे मध्ये 15,000 पर्यंत, 15 ते 20,000 पर्यंत. 2200 पासून स्टार्टिंग आहे. नंतर जसे तुम्ही घेणार साईज नुसार ते प्राइस चेंज होत राहणार. मित्रांनो, आता जो आपण हा फर्स्ट मखर बघितला तर त्याचं नाव आहे मोरेश्वर मखर. आणि दादा एक मला एक विचारायचा होता प्रश्न, जर आपल्या काय काय जणांचे जे मंडप असतो म्हणजे घरातला टेबल तो मोठा असतो किंवा गवर गणपती असते त्यांच्यामध्ये, बरोबर, तर हा जो मंडप आपल्याला कस्टमाइज होईल का अशामध्ये? याच्यामध्ये सेटिंग काय अशी आहे, या मकरमध्ये आपला टेबल समजा छोटा असेल, 2x4चा टेबल आहे, तर हा 2x4च्या टेबल मध्ये हा असा करून ठेवायचा. बरोबर आहे, बरोबर. त्यापेक्षा मोठा असेल, 2x5चा टेबल असेल, तर याला असं इथे करून ठेवायचं, म्हणजे ओपन करायचं. हो, झाला. याच्यापेक्षा पण मोठा असेल टेबल तर त्याला असा करून ठेवायचा. ओके, ही साईडने तिथून वे करायचं, आणि हा मकर इथून पण ओपन होतो. ओके, बघा असं पुढून इथून पण वाढवू शकतो. अजून जर आता हा जो गॅप आहे याच्यामध्ये समजा पार्ट, आता दगडूशेठ मूर्तीचा जो बेस आहे ना तो मोठा असतो, बरोबर. मग काय बोलतात, अरे याच्यामध्ये गॅप मध्ये जात नाही, बरोबर. मग त्यावेळेला तुम्ही इथूनही 2-3 इंच इकडे सरकवू शकता, 2-3 इंच तिकडे सरकू शकता, तरी सुद्धा तो म्हणजे काय म्हणलं की जी काय काय मूर्त्यांची जी पेढी असते ती थोडी ब्रॉड असते, त्या हिशोबाने पण तुम्ही हा मोरेश्वर जो मखर आहे तो तुम्ही ऍडजस्ट करू शकता त्यामध्ये. ओके, आणि हे खूप म्हणजे चांगलं आहे, म्हणजे कोणाला साईज मोठी हवी असते, कोणाला छोटी हवी असते, त्यामध्ये पण तुम्ही कस्टमाइज पण करू शकता एकाच मखरमध्ये. ओके, आता अजून एक कॉन्सेप्ट आहे मकरची, इथे नाव आहे गजानन आसन म्हणून. तर दादा याबद्दल काय डिटेल्स आहेत? याच्यामध्ये पण आम्ही सिंहासन टाईपमध्ये आपण रिक्वायरमेंट होती, ती पण आपण याच्यामध्ये केलेली आहे. मागे आपण पतंगीसारखा शेप दिलेला आहे, आणि बाजूला हे लोड दिलेले आहेत. ओके, आपण जवळजवळ एका मिनिटात आपले सर्वच मकर, एक 100 पैकी 90 मकर हे एका मिनिटातच तयार होतात. फक्त काही असे मकर आहेत ज्यांना मजबूती जास्त लागते, हाईट जास्त असते किंवा ब्रॉडनेस जास्त असते, त्यांना एक जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं लागू शकतात. ओके, आणि ह्यात कोणतं मटेरियल यूज केलं? चटईच आहे आतमध्ये, बघा आतमध्ये याच्या चटई आहे, म्हणजे असं पोकळ पण नाही, दबणार पण नाही, पुट्टा वगैरे काही वापरलेला नाही आपण. आतमध्ये चटई आहे आणि त्याला वरून कोटिंग दिलेली आहे. आणि याची हे काय आहे की याच्यामध्ये
आपण लाईट टाकली हा ओके, म्हणजे या मकरामध्ये हे जर बघा, आहे ना इथून- कॉन्सेप्ट आहे. हे बघा हा लोड आहे, हा पाठीमागून याच्या लाईट टाकली तर बघा ओके, याचं बघा, हे असं रिफ्लेक्शन दिसणार. बघा ओके, रिफ्लेक्शन होईल. किती एकदम मस्त आहे. चटईचे जे स्क्वेअर आहेत ना ते कसे उठून दिसतात उठून आणि दिसतं समोरून ते असे बघा. दिसते ते खूप छान वाटतं. म्हणजे असं जो आपला स्पॉटलाईट असतो हा. ती जरी टाकलं तरी खूप सुंदर वाटणार त्यामध्ये. आणि मकर पण खूप छान, त्यांनी कॉन्सेप्ट पण खूप छान ठेवली आहे. आणि म्हणजे एकदम जी छोटे छोटे जे डिटेल्स आहेत ना त्यांनी खूप छान हे करून आणलेत. बघा, आपण खूप सुंदर वाटतं मकर. आणि यामध्ये अजून काय ॲडिशनल होऊ शकतं का दादा? ॲडिशनल काय करायला काय ठेवलेलंच हा, नाही आपण. हा फक्त एक मग- तुम्ही काय करू हा. शकता की समजा आता आमचं जे मखर आहे हां ते आता माझा अनुभव, आता हे आपलं 10वं वर्ष हा. आहे. 9 वर्ष झाली आपल्याला या व्यवसायामध्ये. हां माझे जे आधीचे कस्टमर असतात ते 3-3, 4-4 वर्षानंतर येतात. ओके. हां बोललं दादा अरे खूप वापरलं हां तर आता नवीन घ्यायचं म्हणून. बरोबर. आता ह्याच्यामध्ये कसं नुकसान माझंच आहे, हां कारण की एक कस्टमर रिपीट कस्टमर 3 ते 4 वर्षांनी येतोय. पण आपल्याला एक समाधान आहे की बाबा लोकांच्या घरात आपले ते जातात आणि व्यवस्थित त्यांच्याकडे जे कस्टमर हा. येतात, हा. भाविक बघायला येतात, पाया पडायला वगैरे हा. येतात, त्यांना सुद्धा ती कला बघण्यामध्ये झाली. आणि खूप छान वाटतं. माझं काय सांगणं आहे त्यांना हां की या वर्षी तुम्ही असं प्लेन वापरलं, हां पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी हा. छोटे छोटे ते आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत, हां ते फ्लॉवर्स घेऊन तुम्ही हे बघा, हे इथे गॅप्स आहेत, हां त्याच्यामध्ये तुम्ही ते फुलं होऊ शकता होऊ शकतात. आणि ओके. पूर्ण ते त्याच्यामध्ये फुलांचं फुलांचं डेकोरेशन करू शकता. म्हणजे हा जरी मकर घेतला तुम्ही तर त्यामध्ये ऍडिशनल ते पण करू शकता. ते पण खूप करू शकता. सुंदर या वर्षी वाटेल. करा. माझं तर म्हणणं आहे पहिलं वर्ष आमची कला सगळ्यांना दिसू दे, हो. नंतर मग पुढच्या वर्षी तुम्ही तुमची करू कला शकता. दाखवा हो. त्याच्यावरती. आणि खूप छान आहे. आणि जर समजा हे पॅकिंग करून न्यायचं असेल तर इझिली पॅक होऊन खूप देऊ हातात शकतो. हे बघा, इथे आहे, हे बघा हे बघा, असं तुम्ही पॅक करू एवढं शकता. पातळ आहे. हातात 2 व्हीलर घेऊन यायची, रिक्षा बिक्षा कुठं हा. जवळपास जायचं असेल तर गावी न्यायचं असेल तर पुढे सीटच्या पुढे म्हणजे पकडून बॉक्स बसू बिक्सची शकता पण तुम्ही. गरज नाही. तुम्ही पॅक केलं हा. पिशवीत आणि घेऊन जाऊ शकता. आणि गावी पण मजबूत आहे. पिशवीत हे बघा, काय easily मटेरियल घेऊन मजबूत आहे, हे बघा. तुटणार नाही, लाकूड आहे त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे पूर्ण. इझिली तुम्ही घेऊन कॅरी पण करू शकता त्यामध्ये. म्हणजे असा तर डेमो तुम्हाला कोणीच तर देऊ शकत नाही, कारण मकरच्या कॉन्सेप्टमध्ये तर. आणि हा. खूप चांगली क्वालिटी पण तुम्हाला यामध्ये मिळणार आणि ऑप्शन तर खूप सारे आहेत. मजबूत आहे. आणि दादा हा जो मकर आहे याबद्दल काय सांगाल? हे साई आसन आहे. हा. आपण साई भक्तांसाठी आपण हे बनवलेलं ओके. छोटंसं, कारण की साईबाबांचा जो गाभारा आहे तसा तो ते ह्या मटेरियलमध्ये बनवू शकत नाही, पण जेवढं बरोबर. शक्य झालं तेवढं आपण मध्ये केलं. ओके. हे पण हे पितांबरी टाईप आहे. हा बघा, पितांबरी कर- मकर म्हणून दिले. म्हणजे काय काय जणांचा कसं वरती छोटी हाईट असते, हा. वरती देवारा असतो आणि टेबलाच्या मध्ये खूप बरोबर. कमी जागा असते, हा. त्यांच्यासाठी आपण हे छप्पर टाईप, काय काय ओके. जण बोलत नाही आम्हाला छप्परच पाहिजे, ते हा. आपले फळं वगैरे लावायचे ओके, असतात, हा, म्हणजे त्याच्यासाठी जी आपण हे कोकण छोट्या ह्याच्यामध्ये कोकण साईडला माती वगैरे लावतात त्याच्यासाठी त्यामध्ये हे ओके. छोटे आपण हे आणि केलेले खूप आहेत. छान आहे ते बघा. असे हे जे आपण जे तोरण असतं त्याला कसे जे लटकन्स असतात त्यामध्ये लावलेले आहेत, प्लस असे हे केलेले आहेत, थोडे छोटे डिझाईन्स लावलेले आहेत फ्रॉडमध्ये. हे सर्व हाताने काम केलेले आहे. आता हे ओके. सांगा मला, हे मशीन तर कुठली करणार नाही, नाही. इकडे एक हे लावायचं, इकडे हा, हे सर्व हाताने हाताने केलेलं काम. केलेलं आहे. आणि आम्ही बोलतो आदिवासी त्याच्यावरती महिलांनी विश्वास ठेवू नका. हे जे आपले स्वतः मकरच बोलतात की मी स्वतः हातानेच हो, बनलेलं बरोबर. आहे. आणि मजबूतीला पण खूप छान आहे. म्हणजे तुम्ही कॅरी पण करू शकतात आणि इझिली ठेवू पण शकतात 2-3 वर्ष. प्लस हा एक मखर आहे इथे, आपण जुंदर मकर हे आहे, बघा. गणेश निवास. गणेश निवास म्हणून या मकराचं नाव आहे. आणि दिसायला पण खूप भारी आणि बरगच्च वाटतोय मकर. दादा यांची काय याच्यात पण खूप कॉन्सेप्ट आहे? बारीक, याच्यात पण खूप बारीक बारीक काम केलेलं आहे बघा. ही छोटीशी विंडो दिलेली आहे, हा पार्ट वेगळा आहे, ओके. हा पार्ट वेगळा आहे, हा पार्ट वेगळा आहे. मागे ही बघा, ही जी रिंग बनवलेली आहे ना, हां ही रिंग नुसती बनवायला जरी गेलात ना तरी तो जो बनवणार असेल ना त्याला त्याचा त्रास कळेल, हा. त्याला किती वेळ लागतो आणि काय त्रास आहे म्हणजे तो. ती बनवली आहे बघा, तुम्हाला जवळून दाखवते. म्हणजे हे जे बारकाऊचे जे काम आहेत ना त्याला खरंच हॅट्स ऑफ आहे. आणि याच्यामध्ये पण बघा, ही शीट आहे, त्याच्यावरती हा वेगळा पॅच मारलेला आहे. त्या हा. पॅच वरती हे छोटस मिररचा ओके. हे लावलेला आहे स्क्वेअर, त्याच्या खाली पण लटकन लटकवलेली आहे. हा बरोबर. सर्व हाताने आणि केलेले दिसायला वर्क पण खूप छान वाटतं बघा. आमच्या कारागिरांची खूप मेहनत आहे याच्यामध्ये. आणि जे बारकाईने जे काम- कामं केलेत ना ते एकदम म्हणजे रॉत आहे, घेण्यासाठी एकदम फायदेशीर आहे. म्हणजे तुम्ही घेऊ शकता. आणि दुसरा जरी कोण आला ना गणपतीच्या वेळी तुमच्या घरी पाया पडायला तरी ते म्हणतील हे नक्की कुठून घेतलंय. आता हे बघा, इथे आपण ही लेस वेगळी वापरलेली हा. आहे, बरोबर आहे. बरोबर हीच लेस आम्ही इथे सुद्धा फिरू शकलो असतो, बरोबर. हा पण इथे
वेगळी लेस मारलेली लेस आहे. मारले. ओके. म्हणजे कुठेही असं आम्ही कॉस्ट कटिंग किंवा आपला पैसा वाचेल हा की काय पण बनवून द्यायचं, चल दे ठोकून, आपल्याला काय आपले पैसे वाचले पाहिजेत बरोबर. असं नाही हे झालं पाहिजे. ओके. आणि याच्यामध्ये आपण लाईट्स वगैरे पण ऍड करू शकतो ना, म्हणजे एकदम, आपल्याला एकदम. जसे हवे तसे. ओके बघा, खूप छान केलेलं आहे मकर. प्लस अजून याच्यामध्ये हा एक व्हरायटी आहे ना. हा, हे देवघर म्हणून आहे. ओके. देवघर म्हणून कॉन्सेप्ट आहे हा. ओके. ह्याच्यामध्ये 1.5 फुटापासून ते 2 फुटापर्यंत ही आता जी मूर्ती आहे ते जे गणेशा बसलेले ते 1.5 फुटाचे 1.5 फुटाची मूर्ती. 2 फुटाच्या मूर्तीपर्यंत आरामात बसू शकते बघा. आणि खूप छान केलंय बघा. जसं इथे जसं ते म्हणाले ना, लेस वगैरे त्यांनी वेगवेगळे कॉन्सेप्ट युनिक केले, तर त्यामध्ये इथे पण केलेलं आहे बघा. हे बघा, ही इथे हा पडदा वेगळा मारलेला आहे, इथे लेस वेगळी मारलेली आहे. आणि खूप सुंदर वाटतं. हे जे पडदे आहेत ना, हा हे नुसते पडदे त्याला बांधून हे नुसतं गाठ आता किती तुम्ही जे एवढे मकर बघितले त्याच्या पडद्यांमध्ये एका मकरला एवढ्या गाठी मारलेल्या आहेत. हे बघा, असे किती 2,500-3,000 4,000 मकर बनवायचे असतात. हा ते पण आहे. खूप सुंदर वाटतं बघा मकर. म्हणजे काय, तू जर आजकालच्या ह्याच्यामध्ये ना सर, कामाच्या व्यापात खूप जण धावपळीचे असतात आणि मकर म्हणजे म्हटलं की आरामात 1-2 आठवडे तरी लागतात करायला. बनवणं तर नंतरची गोष्ट आहे, पहिलं ती खरेदी करणं हीच मोठी हे असते. ओके. आणि हा जरी घेतलात ना तुम्ही, अगदी 1 ते 1.5 मिनिटाच्या आत तुम्ही उभा करू शकता ते बघा. म्हणजे लहान मुलांना पण तुम्ही सोबत घेऊन जरी मकर आरामात त्यांना पण मजा येईल हे करायला. आणि खूप सुंदर आहे. आपण कसं कुठलेही मकर बनवताना इथे हात नको लावते, तिथे हात नको लावू, तुटायची भीती असते. याच्यामध्ये काही टेन्शन नाही, कारण की लाकूड आहे, असं म्हणजे नुकसान होणार नाही त्याचं. बरोबर असं. आणि आता ह्या साईडला एक आहे मकर, तर ह्याचे पण आपण जाणू. गोवर्धन म्हणून आहे नाव. हे पण सिंहासन टाईपच्या ह्याच्यामध्ये थोडं वेगळं काढलेलं आहे आपण. ओके बघा. आणि खूप छान वाटतं मग. आणि ती चटईचं जे हे आहे ना, त्यांनी असं राऊंडमध्ये केलं आहे. आणि जर बघाल ना, वरती असे लटकन्स वगैरे लावलेत, म्हणजे जिथे जिथे बारकावे आहेत ना त्यामध्ये पण त्यांनी खूप ॲडिशनल वर्क केलं आणि खूप छान. हे पण आम्ही प्लेन देऊ शकलो असतो. हा बरोबर, ते पण खूप. प्लस जर तुम्ही इथून जर अशी लाईट जरी लावलात ना, LED जर एक लाईट लावली ना, तर हे पण रिफ्लेक्शन होतं आणि खूप छान वाटणार आहे. याला काय माहितीये, आपलं जे मटेरियल आहे ना, याला जेवढं तुम्ही सिंपल ठेवाल, सिंगल लाईट मध्ये ठेवणार ना, म्हणजे वॉर्म व्हाईट लाईट बल्बचा उजेड, तेवढं ते अजून उठून दिसणार. असं हे मल्टी कलर मारलं ना की त्याचा ऍक्च्युअल कलर पडद्याचा निघून जाईल. वॉर्म व्हाईट मध्ये सिंगल लाईट मारलीत ना तर ते अजून उठून दिसणार. आता आपण हे जे कॉन्सेप्ट बघितले त्यामध्ये आता जर मोठ्यामध्ये साईज मध्ये जर तुम्हाला हवं असेल तर त्यामध्ये आहे. तर याची काय डिटेल्स आहे आणि नाव काय आहे मकराचं? या मकरचं नाव श्रीविनायक आहे. आपण म्हणजे माझे बहुतेक जेवढे पण मकर आहेत सगळ्यांना मी श्री गणेशाचं नाव दिलेलं आहे. गणेशाची नावं तर भरपूर आहेत, त्याच्यातली काही निवडक अशी नावं दिलेली आहेत. आपण मकर माझा कोकणामध्ये भरपूर जातो हा मकर, कोकण पट्ट्यामध्ये, कारण की तिकडे कशी जागा मोठी असते, एक मोठा स्पेस असतो. गणपतीसाठी एक मोठा स्पेस असतो आणि टेबल वगैरे, कारण की तिकडे घरं मोठी असतात गावच्या ठिकाणी. तर टेबल मोठा आहे आमचा, तर ते रिकामी वाटायला नको म्हणून तुम्ही काहीतरी बनवते. आपण हे बनवलेलं होतं. हे पण एकदम मजबूत काम आहे. असा प्रवेशद्वार सारखा असं बनवलेला आहे आणि त्यामध्ये पण त्यांनी असं एक वर्क केलं आणि खूप सुंदर वाटतं. आणि हे जे लावल्यावर ते लाकडापासून केलंय का? हे लाकूडच आहे. ओके, म्हणजे लाकूडच आहे. जे आपण फुट्ट्याने करतो ना ते त्यांनी लाकडामध्ये कन्वर्ट केलं. खूप छान वाटतं त्यामध्ये. प्लस हे असे डिझाईन्स केलेले आहेत, तुम्ही असेंबल त्यामध्ये करू शकता व्यवस्थित. हा एवढा मकर तुम्ही बघताय ना मोठा, हा पण आपण 1 मिनिटातच बनवतो. काय बोलतात? फक्त इकडे तार जोडायची, इथे मागे तार दिले, ती याला जोडायची, इकडे एक तार जोडायची. ओके, 2 झाल्या. सेम या साईडला इथे एक तार, इकडे एक तार, 4 झाल्या. या तारा जोडून झाल्या. हा पार्ट वेगळा आहे, ह्याला फक्त घ्यायचा आणि याच्यामध्ये टाकून द्यायचा. ओके, त्या ह्याच्यामध्ये ऍड करायचं बघा. म्हणजे इझी टू असेंबल आहे. तुम्ही आरामात लहान मुलांना जरी तुम्ही आणून दिलात ना मकर असेंबल करा, ते आनंदाने करणार. खूप छान वाटतं मकर. आणि ह्याच्यामध्ये तरी आरामात 1.5-2 फुटापर्यंत, 2-2.5 फुटापर्यंत मूर्ती बसणार याच्यामध्ये. याच्यामध्ये पण बघा आपण वेल्वेट कपडा वापरलेला आहे पाठीमागे, त्याची पण डिटेलिंग चांगली आहे. खूप सुंदर केलं आहे. प्लस हा जो कॉन्सेप्ट केला ना साईडला असेल त्याच्यावरती पण त्यांनी वर्क केलेलं आहे बघा. प्लस असे दरवाजाला पडदे लावलेले आहेत. प्लस अगेन आहे बघा असं
खूप छान आता वाटतं. हा जो आहे हा मी जो बनवलाय ना हा याच्यामध्ये बघा आम्ही ह्या शीटवरती या स्ट्रीपवरती हा हा कलर आम्ही मारू शकलो असतो. बरोबर. कलर मारून त्याच्यावर बाजूला लेस लावू शकलो हा. असतो, पण तरी सुद्धा आम्ही त्याच्यावरती एक वेगळी स्ट्रीप फिरवलेली आहे बरोबर. आणि चटाईची हा. आणि मग त्याला ती लेसिंग केलेली आहे. ओके. ती माझ्यावळून दाखवतो. खूप छान कॉन्सेप्ट आहेत. आणि कोणाला म्हणजे कोकण साईडला तर असे भरलेलेच मखर प्रेफर करतात आणि खूप छान वाटतात. आणि ह्या साईडला पण आहेत मखर आहे बघा. हे माझी इच्छा होती छत्रपती शिवरायांसाठी काहीतरी असं म्हणजे हा. मेघडंबरी टाईप. जेव्हा हा. मी थर्माकोल ची कामं करायचो हा त्यावेळेला मेघडंबरीची जास्त डिमांड असायची बरोबर. हा असं. तर ह्याच्यामध्ये मला तसं काय करता येत नव्हतं, पण हे गेल्या वर्षीपासून हा. आता याचं या मकराचं दुसरं वर्ष आहे. ओके. याच्यामध्ये आपण हे छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरी बनवलेली आहे. हा ही पण फोल्डिंग आहे. ओके. एवढा मोठा जो मकर बघताय एवढा मजबूत. हे दोन्ही हा लाकडाचा बेस आहे. हा बघा इकडे हा लाकडाचा बेस आहे. ओके. पूर्ण प्लाय वापरलेला आहे आपण. हा. हा पूर्ण बॉक्स आहे तो पण लाकडाचा आहे ओके. प्लायचा. आतमधून आणि तुम्हाला- त्याच्यावरती याला हे केलेलं आहे. असं आहे बघा, वरतून असे हे लावलेले आहेत म्हणजे जो मंडपचा कपडा असतो ना हा. वरतून त्या टाईपमध्ये असं मंडप बनवलेला आहे. प्लस असे ही वेल्वेटचा कपडा आहे. प्लस असे बाजूला असे तोरण टाईप असे झालर लावलेले आहेत बघा दोन्ही साईडला. प्लस ह्या साईडला ॲडिशनलमधून हे बघा हे असं जे लटकन्स असतात त्याचा वापर केलेला आहे यामध्ये. आणि खूप छान वाटतं. आणि जर बघाल ना तर हे लाकडाचं आहे हे बघा. या पडद्याला पण आम्ही नुसतं पडदा लावू शकलो असतो, पण हा. आम्ही त्याला लेस देऊन लेस अजून देऊन. त्याला ओके. सुंदर जितकं ते सुंदर दिसणार ना तेवढं तेवढं अजून वाटणार. प्लस हे बघा इथे ते एक त्यांना छोटीशी आवडणार. घंटा पण त्यांनी ॲड केलेली आहे त्यामध्ये. तर आता आपण जो मकर बघतोय आणि तो खूप युनिक आहे आणि बघायला गेलात ना खूप छान वाटतं. दादा याबद्दल काय सांगाल? एक रथ एक म्हणजे कस्टमर्स येतात आपल्याकडे हा. की अशामध्ये आहे का तशामध्ये आहे हा. का. दरवर्षी प्रत्येक वर्ष आम्हाला काहीतरी शिकून जातो, काहीतरी देऊन जातो की पुढच्या वर्षी ही वस्तू तुम्हाला आपण बनवायला घ्यायला पाहिजे. बरोबर. कारण की जशी मागणी आहे तसं आपल्याला लोकांची रिक्वायरमेंट आपण पुरवली ना हा तर तो व्यवसाय सक्सेस होतो. Success नाहीतर होतो. मग आपण जे घेऊन बसलोय हा आणि जे आपल्याला जे आवडेल ते विकायचं आहे ना असं नाही होत. त्याच्यामध्ये बरोबर. लोकांनी जे मागितलं ते देता आलं पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये आम्ही हा रथ हा बनवलेला. हा याच्यामध्ये ओके. एक खूप सुंदर असा आम्ही हे बनवलेला आहे. रथ बनवला आहे आणि दिसायला हा पण सुद्धा खूप छान फोल्डिंगचा वाटतं. आहे. ओके. हा सुद्धा फोल्डिंगचा आहे. तुम्ही पिशवीमध्ये, रिक्षामध्ये, टू व्हीलरमध्ये पाठीमागे बसून हा. गावी सुद्धा घेऊन जाऊ शकता. ओके. आणि एक याच्याची एक खासियत आहे दादा ती आता जशी तुम्ही याच्यामध्ये आम्हाला तुम्ही सांगितलं नुसतं गणपती नका बसू. गणपती तर बसणारच. हा. बाप्पासाठीच बनवलंय. हा. पण याचं मजबूत एवढं आहे ना हे हा की तुम्ही गणपती बाप्पाला घेऊन स्वतः सुद्धा बसू शकता याच्यामध्ये. ओके. कारण की एवढा मजबूत बनवलेला आहे आपण. मजबूत आहे मकर. पूर्ण खालपर्यंत बेस आहे याचा. पूर्ण लाकडाचा बेस आहे लाकडाचा खालपर्यंत base तयार केलेला जमिनीपर्यंत. आहे. म्हणजे ओके. असं पण नाही की आपण हवेत ठेवलेला आहे. हा हा पूर्ण लाकडाचा बेस आहे. हा पण प्लाय आहे. ओके. सगळं मजबूत आहे बघा. तुम्ही पण बस घेऊन बाप्पा घेऊन जाऊ शकता त्यामध्ये. आपल्या लहान मुलं हा. काय जणांच्या घरात लहान मुलं असतात ते बाप्पाला सोडत नाही. हा, मला पाहिजे मला हो. पाहिजे. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्यामध्ये बसून टाकायचं. बसून नंतर मग बसून. तिची इच्छा पूर्ण झाली हा. बाळाची. हा दे बाबा आता बसली ना चल आता गणपती बाप्पाला बसू दे. हो. असं जेव्हा सुद्धा आहे जर हा त्याच्यामध्ये. एक अजून एक कॉन्सेप्ट झाला जर तुम्ही विसर्जनासाठी जरी बाप्पा घेऊन जात असाल हो. तरी तुम्ही इझिली काढून पण घेऊन जाऊ शकता. हा आणि ते किंवा दोन बाजूनी एक जण असा इथून खालून पकडून याच्या सकट तुम्ही विसर्जनानंतर अजून सुंदर दिसणार हो, ते. म्हणजे रथाधीश म्हणून हा खूप छान वाटणार. प्लस वरती जर बघाल ना भगवा झेंडा आपला लावलेला आहे आणि त्यामुळे अजून मकराची जी शान आहे ना ती वाढलेली आहे. आणि जर बघाल ना वेल्वेटचा कपड्याचा यूज केलेला आहे. असे लटकन्स लावलेले आहेत. जे छोटे छोटे बारकावे आहेत ना त्यांनी खूप सुंदरपणे हे केलेलं आहे आपल्यापर्यंत आणलेलं आहे बघा. आणि दिसायला पण खूप छान वाटतं बघा. हा पण बॉक्स असा म्हणजे नुसती शीट नाही पूर्ण असं जाड आहे. उशी ओके. हा, उशी एवढं जाड आहे ते. आणि जर याच्यात जर तुम्हाला ॲडिशनल काय ॲड करायचं असेल घरी घेऊन गेलं तर असं श्रीराम वगैरे असं तुम्ही नाव पण ॲड करू शकता. किंवा तुमच्या गणपतीचं जरी नाव जर तुम्ही ठेवलं असेल घरातल्या गणपती तरी तुम्ही त्यामध्ये लावू शकता. खूप छान वाटतंय. आणि हा एक मखर आहे खूप छान आहे बघा. ह्याचं नाव काय आहे? तेजस म्हणून नाव आहे. हा पण आमचा खूप रनिंग. फक्त लोकांचा मूड ऑफ कुठे होतो की जेव्हा आमचा सुद्धा मूड ऑफ होतो. कारण की अख्ख्या जेवढे पण आपले मखर आहेत हां
एक 40-45 पॅटर्न बनवलेत आपण. त्याच्यामध्ये हा एकच मकर असा आहे की जो फोल्ड होत नाही. ओके. हा, कारण की हा जो आपण याला जो पिलर दिलेला आहेत ना, हा जो कर्व दिलेला आहे त्याला आपण फोल्ड करू शकत नाही. ओके. याचा हा टॉप वेगळा निघतो, हा पूर्ण टॉप वेगळा निघतो. ओके. हा बॅकड्रॉप पूर्ण अख्खा वन पीस आहे आणि हे वेगळं होऊ शकतं, हे वेगळं होतं. हा पण फोल्डिंग आहे. ओके. हा जो आहे ना हा पण फोल्डिंग आहे. फक्त हा फोल्डिंग होत. तरी सुद्धा काय अनुभव आहे माहिती आहे का आमच्या वर्षाचा, मागच्या वर्षी लोकांना इतका मकर आवडलेला, ज्यांना आवडला ना, म्हणजे भांडूप म्हणा, दिवा म्हणा, इकडे वसई विरार म्हणा, लोक पोर्टरचा टेम्पो गेला आणि टेम्पो मध्ये टाकून घेऊन गेले. टू व्हीलरने यायचे आणि टेम्पो सोबत घेऊन जायचे. ओके. प्लस जर बघाल ना असं इथे झुंबर लावलेला आहे छोटा, त्यामध्ये लाईट्स वगैरे आहेत. आणि जसं आपल्याला स्टार्टिंगला काकांनी दाखवलं की तुम्ही जे स्पॉट लाईट असतात ते जरी तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड केलात ना किंवा ह्याच्यामध्ये, तरी ते अजून लुक येणार. त्याच्यामध्ये त्यांनी ॲड केलेला आहे बघा, हा सिंगल कलर मध्ये ऍड केलेला आहे याच्यामध्ये. जेवढं तुम्ही याला लाईट ठेवाल ना तेवढं याचा कॉन्सेप्ट अजून जे वाढत जाईल. पण सिंगल लाईट, आता ह्याच्यामध्ये समजा तुम्ही नुसती ट्यूबलाईट टाकली किंवा एकच सिंगल वॉर्म व्हाईट कलर असा उलटा जर फोकस मारलात ना, तर तो एकदम उठून दिसणार याच्यामध्ये. दादा ही कॉन्सेप्ट आहेत ना ह्या सर्व, तुम्हाला कधी सुचल्या? म्हणजे हे जे मटेरियल आहे ना आपल्याला 7 वर्षापूर्वी भेटलं. त्याच्यापूर्वी आपण पुट्टेचे मकर विकायचो. फोम तर मी चालूच नाही होतं केलेलं, पण पुट्ट्यावरही जास्त काम करत होतं. पण पुट्ट्याचं काय होत होतं, मॉइश्चर पकडला ना, म्हणजे आता गणपती येतात, पावसाळ्याचे दिवस असतात, त्याच्यामध्ये मॉइश्चर पकडलं की ते पुट्ट्याशी एकदम हे होऊन जायचे. ओके. आणि पुट्टा शेवटी किती आपण 2 mm 3 mm असे त्याच्यामध्ये हे व्हायचे, मजबूती नाही भेटायची पाहिजे तेवढी. आणि शेवटी काय झालं, ते पुट्ट्याला आपण प्रिंट करा किंवा शेवटी ते आपलं काम नाही, ते मशीन मेड झालं. माझी स्वतःची, जसा मी थर्मोकॉलचं बनवायचो स्वतःच्या कलाकृती, म्हणजे त्यावेळेला मी राम मंदिर वगैरे, ज्या वेळेला राम मंदिरचा हेच नव्हता त्यावेळेला आपण राम मंदिर बनवलेलं. त्यावेळेला ऑल मुंबई लेवलला आपल्याला फर्स्ट प्राइज भेटलेलं त्याच्यामध्ये. तर हाताने बनवता येईल असे, आणि मजबूत पण पाहिजे, दिसायला पण सुंदर पाहिजे आणि युनिक. बरोबर. मोनोपॉली आपल्याशिवाय कोणाकडेच नाही. बरोबर. अशी इच्छा होती, तर ते आपण याच्यामधून. आता मी जे मागच्या 2 वर्षापासून मी व्हिडिओ शूट करतो म्हणजे मकरांशी रिलेटेड, पण हा जो कॉन्सेप्ट आहे ना तुम्हाला कुठेच दिसला नाही. दादर म्हणा किंवा बाकी कुठे, भुलेश्वर, ठाणा बिना साईडला कुठेच मला तर नाही दिसला नाही. आणि खूप छान छान कलेक्शन आहे, तर तुम्ही बघाल ना खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. आता हे जे मकर आहेत ना, तर हे दादा किती फुटांचे आहेत? हे 1 ते 1.25 फूटच्या मूर्तीसाठी आहेत. ओके. ही पालखी आहे, पालखीचा पॅटर्न बनवलेला आहे. ओके. ही राजगादी सारखी आहे आपण बनवलेली आहे. ओके. तर यांची काय स्टार्टिंग प्राइस आहे या लोकांची? हा जो ही मोठी राजगादी आहे, ही जवळजवळ 2500 रुपयापर्यंत. आणि याच्यापेक्षा एकदम छोटी काय घरगुती, म्हणजे एकदम छोटे 9 इंचाचा गणपती असतो, 12 इंचाचा गणपती असतो, त्याच्यासाठी पण याच्यामध्ये अजून एक साईज आहे. ओके. ती आपण 1700 ते 1800 रुपयाला विकतो. तसा हा एक आहे, हा 2000 पर्यंत आहे. ओके. हा 2000च्या रेंजमध्ये. आणि ह्यामध्ये पण त्यांनी बारकावे जे केलेत ना बघा तुम्ही, जे साईडला पडदे वगैरे लावलेले आहेत, प्लस जो मागे जो बॅकड्रॉप दिलेला आहे त्यामध्ये पण वर्क केलेलं आहे बघा. त्यामध्ये पण आपण लाईट्स वगैरे ॲड करू शकतो. किंवा जसं दादा बोलले की ह्या वर्षी तुम्ही असं घेऊन जावं, नेक्स्ट इयर तुम्ही असे फुलांचे त्यामध्ये ॲड करू शकता. फुलं लावा किंवा हे लाकूड आहे, याला तुम्ही कलर सुद्धा करू शकता. कलर सुद्धा मारू शकता याला. प्लस हे बघा, हे अशामध्ये पण आहे बघा. तर मित्रांनो, आता जे आपण मखर बघितले, त्यानंतर अजून जर तुम्हाला कोणते फोम शीटमध्ये जरी मखर हवे असतील तर प्रथमच त्यांनी इथे चालू केलेलं आहे यावर्षी. जसं हा जो कॉन्सेप्ट बघितला तर ब्रह्मांड नायक म्हणून आहे, आणि सनबोर्डचा यूज आहे इथे बघा. प्लस असे लटकन्स वगैरे आहेत, आणि असं स्वामींचं कटआउट जरी लावलेलं आहे त्यांनी, वटवृक्ष असं दाखवलेलं आहे ब्रह्मांड नायकमध्ये. प्लस LED लाईट्स वगैरे आहेत. अजून जर या साईडला आलात तर मोर आहेत, शुभलाभ, परत आपली सरस्वती आहे त्यामध्ये, दोन्ही साईडला असे मोर आहेत. LED लाईट्स पण आहेत त्यामध्ये, आणि याचा टोटल फोम आहे बघाल तर, फोमचा यूज केलेला आहे. वक्रतुंडमध्ये पण आहे. प्लस याच्यामध्ये असे लाईट्स लावलेले आहेत, आणि जे टेन्सिल्सचा यूज केलेला आहे बघा, खूप सुंदर वाटतं. आपण या साईडला आलात तर इथे पण आहे ओममध्ये, म्हणजे 1.25 फुटाची 1.5 फुटाची मूर्ती याच्यामध्ये आरामात विराजमान करू शकतात.
प्लस स्वामी समर्थांच्या याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे तुम्हाला, श्री स्वामी म्हणून लिहिलेलं आहे दोन्ही साईडला. प्लस लाईट्स आहेत त्यामध्ये, स्वामींचं कटआउट आहे वटवृक्षामध्ये आणि स्वामींची मूर्ती बसवलेली आहे खाली बघा. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही 2 फुटापर्यंतची मूर्ती आरामात विराजमान करू शकतात. प्लस ह्या साईडला आलात ना, श्री आहे, श्रीमध्ये लिहिलेलं आहे, ग्रास लावलेले आहे म्हणून त्याचा कॉन्सेप्ट आहे. आणि जे स्टेन्सिल्सचा यूज केलेला आहे त्यांनी आणि खूप छान वाटतं दिसायला. आणि प्लस ह्या साईडला आलात तर असं अष्टविनायक आहेत दोन्ही साईडला आणि वरती अष्टविनायक लिहिलेलं आहे, वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ असं लिहिलेलं आहे पूर्ण. निर्विघ्नम कुर्मे देव सर्व काय सुसर्वदा असं लिहिलेलं आहे. प्लस दोन्ही साईडला आपले हुंदीर मामा आहेत. प्लस हे फोमचं आहे बघाल तर बघा. आणि हे टेन्सिल्सला लाईट्स लावलेले आहेत. अजून जर महाराजांचं डेकोरेशनमध्ये हवं असेल तर असं आहे, ह्या भूमंडळाचे ठाई तुझं जैसा होणे नाही असं वरती लिहिलेलं आहे. प्लस महाराज आहेत, हिरोजी इंदुलकरांचा फोटो आहे, शेलार मामा आहेत, प्लस धनाजी घोरपडे, त्या साईडला तानाजी मानुसरे, सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि येसाजी कंक हे महाराजांचे जे विश्वासू मंडळ होतं त्यापैकी एक होते. आणि प्लस महाराज असे शानमध्ये उभे आहेत असं आहे बघा. आणि खूप चांगला कॉन्सेप्ट आहे गडाचा आणि हे असे लावले. प्लस इथे असे तोफा आहेत दोन्ही साईडला अशा. आणि जर कोणाला या साईडला आलात तर इथे हे एक कॉन्सेप्ट आहे, आपण खूप छान वाटतं बघा. दोन्ही साईडला जे पिंड असते शंकराची ती आहे, शंकर भगवान आहेत वरती आणि असं त्रिशूळ टाईप दाखवलं आणि खूप छान वाटतं. केदारनाथच्या थीममध्ये करत असाल तर घेऊ शकतात. जर ज्या साईडला आलात तर अजून शंकर थीममध्ये कोणाला हवे असतील तर ते आहेत. शंकराचे जे सर्व लिंग आहेत त्यामध्ये इथे ॲड केलेले आहेत. जर तुम्ही बघाल ना छोट्या छोट्या, आणि हा कॉन्सेप्ट पण खूप छान आहे. सगळे लिंग एका याच्यामध्ये आलेले आहेत. प्लस शंकर भगवान आहेत. आणि जर त्या साईडला गेलात तर तो एक मखर आहे जिथे ग्रासवरती तुम्हाला ओम रिफ्लेक्ट होतो लाईट मारल्यावरती, ते बघा. तो पण खूप छान वाटतं बघा. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हा जो कॉन्सेप्ट आहे ते वैभवदादा घेऊन आलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप चांगले चांगले ऑप्शन्स तुम्हाला या मखरांमध्ये मिळणार आहेत. जसं तुम्ही फोमचे मखर यूज करतात, परत सनबोर्डचा यूज करतात. हा कॉन्सेप्ट काहीतरी वेगळा आहे, म्हणजे जे आपले आदिवासी महिला आहेत त्यांच्या थ्रू हा बनवलेला आहे आणि खूप सुंदर आहे. आणि जर तुम्हाला जर इथे यायचं असेल त्यांचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर नक्की चेक करा. आणि यांचं जर तुम्हाला शॉर्ट रील बघायचे असतील तर आपल्या यूट्यूबवरती आणि यूट्यूबवरती तुम्हाला लाँग व्हिडिओ दिसेल आणि इंस्टावरती तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रील अपलोड केलं जाईल. नायकांचं वैभव नावाचं आपलं पेज आहे, त्याला देखील फॉलो करा. अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग.